पुणे ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली। अटक केलेला आरोपी हा कुरिअरनं ड्रग्ज विकत असल्याची माहिती उघड झाली। गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी कुरिअरनं ड्रग्जचा पुरवठा करत होता। पुणे शहरासह पुण्याच्या बाहेरही आरोपी कुरिअरनं ड्रग्ज विकत होता। विश्वनाथ कोनापुरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पुण्यातल्या विश्रांतवाडी इथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 1 कोटी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता। या प्रकरणी 3 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती। आरोपीची चौकशी सुरू असताना एका कुरिअरनं ड्रग्ज पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आली। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। निलेश, खरं तर ड्रग्ज प्रकरणात आणखी काही खुलासे होत असल्याचं समोर येते, नेमकी काय माहिती? खरं तर पुण्यामध्ये ज्या प्रकारे ड्रग्ज प्रकरण समोर येत आहे त्या अनुषंगाने पुणे शाखेने तपास सुरू केला होता। त्या दरम्यान पुण्यामध्ये कुरिअरने ड्रग्जची विक्री होत असल्याची एक माहिती समोर आली होती। त्यानुसार पुणे गुन्हे शाखेने सापळा रचून विश्रांतवादी परिसरातून एका कुरिअर विक्रेत्याला ताब्यात घेतलेला आहे। तो कुरिअरच्या साहाय्याने ड्रग्ज विकत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती। त्यानुसार त्याला ताब्यात घेतलेला आहे। विश्वनाथ कानपुरे असं त्याचं नाव आहे आणि त्याच्याकडे आता आणखी चौकशी सुरू आहे। खरं तर या प्रकरणामध्ये आधी 3 आरोपी अटक केले होते। त्यांच्याकडूनच ही माहिती मिळाली होती की पुणे शहरामध्ये अजून एक कुरिअरच्या मार्फत ड्रग्ज विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता या कुरिअरच्या मार्फत ड्रग्ज विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे ड्रग्जचं आणखी काय कनेक्शन आता उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद निलेश माहितीसाठी।